यानंतर आपण ज्यांना फेसबुक वरती पाहतोय, व्हॉट्सअप वरती पाहतोय, संबंध मातंग बांधव ह्यांना ट्रोल करतायत आणि त्या मातंग भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. रुक्मिणी लोंढे, अतिशय सुंदर आवाज, खऱ्या आंबेडकरी विचाराच्या या शिलेदार आहेत. भीमाची वागीण आहे आणि ही खरी वागीण भीमाची या ठिकाणी उपस्थित झालेले, ते आपणास या ठिकाणी संबोधित करेल. जय भीम. लयच भारी माय माझं लातूर, लयच गोड बोली भाषा तर एवढी काळजालाच लागते. आला माय तुमच्या भेटीला आणि सगळ्याला मानाचा सन्मानाचा हृदयातला आत्म्यातला जय भीम. मला बऱ्याच जणांना सांगितलं ताई थोडं म्हणजे कुणाला टोचू नाही असं बोला. मी लिखाण टोचायचंच करते. मला इतका ट्रोल चालू आहे ना की विचारच नका. असं द्या, माझ्या बापासाठी मला काय, माझी इज्जतीची काय पर्वा नाही. मला आता सुरुवात केली मी, माझ्या नवऱ्यानं मी रील बनवायच्या. महान मानवांच्या छोटे छोटे आपले स्तुती, त्यांचं कार्य मालक लिहून देते, मी गाते. चालू झाला आहे आमचा कार्यक्रम, मला बोलू द्या प्लीज. आणि हे कार्यक्रम चालू झाला असताना मला या वर्गीकरणाचं काय माहित नव्हतं. आम्हाला काम करून धंदा करून खायलाच वेळ नाही, कुठं घुसावं असल्या गोष्टी. एक जण सारखा त्याचा किडा वळवळ करायला लागला. बाई वर्गीकरणाबद्दल तुझं काय मत आहे, बाई वर्गीकरणाबद्दल तुझं काय मत आहे. बाई आम्हाला शानपण सांगू नको, त्याला वर्गीकरणाबद्दल काय म्हणायचं. एका दिवशी त्याला रिप्लाय दिला, पिल्या मी वर्गीकरणाच्या विषयात जर घुसले ना तर तुम्ही अख्ख्याला मी एकटीच महागात पडत. तू बोलवलंच मी आले. मला म्हणला जात महत्वाची बाई का बाप. मी म्हणलं बाप. अरे बापानं जात सांगितली, किड्यावाणी वळवळ 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 करायला तापून तुम्हाला राहायला घर होतं का? गावाच्या बाहेर इशीच्या बाहेर राहणार तुम्ही, निवदासाठी भांडण करणार तुम्ही आणि आरक्षणाच्या विषयावर भांडताय. माझ्या समाजाला विद्रोही निर्माण केला. माझ्या समाजातल्या लहान लहान पोरांमध्ये क्रांती. अगं माय 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 माय, तलवारीनं कुठं क्रांती घडती का बरं? आता हे काळ राहिला का तलवारीचा? अरे दिलाय ना बापानं पेन दिलाय ना. लोकशाही राणाभाऊ साठेनं पेन दिलाय. तुम्हाला सांगितलंय जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. 2 वाक्यातच कळतंय ना कुठलीही चळवळ. अरे चळवळ आणि कार्य हे फक्त निळ्या वादळाला विचारा. बाई जातीला आडवत चालली. अगं माय माय माय, त्या धमक्या ट्रोलिंग बाय 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 लय गेले ना मी. घाबरले मी. हे काय किती घाबरले मी. 5 दिवस झाले दोघच नवरा बायको गाडीनं फिरतोय, इकडं फिरतोय तिकडं. अशा धमक्या, घरी यायला तिंबायचं. अगं बाई हे का पाण्यासाठी भांडण चाललंय का अस्तित्वाचं भांडण चाललंय ना. तुम्ही सुरुवात केली ना, मग शेवट आम्हाला करावंच लागेल. खरंय का नाही? बरं जाऊ द्या, कोणाला त्रास द्यायचा आपण बोलू नाही. आपण सुंदर असं लिखाण करू. बरेच दिवस झाले मालकानं मी एक छोटस गाणं बनवलं होतं. मला म्हणले प्रसिद्धीसाठी करायला. मला काय करायचंय, मी म्हणतच होते त्याला, मला मध्ये ओढू नको रे बाबा, मी तुम्हाला एकट्याला महागात पडत. मला मध्ये ओढूच नको. रोजच वर्गीकरणाबद्दल सांग ना बरं, वर्गीकरणाबद्दल सांग ना बरं. मला सांगते चला, एकटी तुम्हाला महागात पडेल. आणि राहिला विषय धमक्याचा, ट्रोलिंगचा, माझ्या इज्जतीवर बोलण्याचा. ज्या बापाचं नाव आहे, आम्ही हृदयातून बाबासाहेब मानणारी माणसं, तर आम्हाला सांगायची गरज नाही, गरजच नाही आम्हाला. लहानपणापासून तुम्ही एक वाक्य मी इंस्टावरती टाकलं होतं की माझा समाज घातक पुढाऱ्याच्या हातात आहे आणि सत्य. येणाऱ्या 100 पिढ्या नाश करायची शक्ती हे माझ्या घातक पुढाऱ्यामध्ये. हे मला म्हणतात की आपण वज्र मुठीतले. अरे तुम्ही वज्र मुठीत नाहीत, तुम्ही दुसऱ्याच्या मुठीत आहे. वज्रमुठ नाही, कशाची वज्रमुठ? मोठी शब्द, डेरिंग, धमक्या, रोडावर उतरायचं. अरे तुमची जातीचं तोंड बघायचं सध्या लोकांना त्रास होता. आता काय म्हणायला लागले की आम्ही सूर्याच्या वंशाचे. अयो मला ना करे सूर्याच्या वंशाची.
मला म्हणते ते माफ करा मला लई जणांनी सांगितलंय पण मला बोलू द्या. मला म्हणले ताई बोलू नका असं. कुणी महार ठेवलाय का काय म्हणे. अरे बाबा ते एवढी भारी जात आहे त्याच्या ठुण्याची काय गरज आहे मला. आणि ते इतके मोठे मी बरं जाते ते ट्रोलिंगचा विषय. एक सुंदर असं श्वास रोखून धरा भान हरपून जरा. श्वास रोखून धरा भान हरपून जरा. निळा मेघा निळी हवा निळी माती निळा पाणी जग निळा निळ झालंय. निळ वादळ हे आलंय निळ वादळ हे आलंय निळ वादळ हे आलंय. श्वास रोखून धरा भान हरपून जरा. निळा मेघा निळी हवा निळ माती निळ पाणी जग निळ निळ झालंय. निळ वादळ हे आलंय निळ वादळ हे आलंय निळ वादळ हे आलंय. ओके. मनुवादी विचाराला सियागती लावली. मनुवादी विचाराला सियागती लावली. बाप भीमान माझ्यार तुझी गुलामी तोडली. बाप भीमान माझ्यार तुझी गुलामी तोडली. मनुवादी विचाराला सियागती लावली. बाप भीमान माझ्यार तुझी गुलामी तोडली. जाती येतेच्या होत्या र बेड्या त्यात चुजल्या आपल्या पिढ्या. जाती येतेच्या होत्या र बेड्या त्यात कुजल्या आपल्या पिढ्या. मनुवादी विचाराची पायी बेडी ती तोडली. बाप भीमान माझ्यार तुझी गुलामी तोडली. सगळ्याचं मनापासून आभार बर का. माझं लातूर लयच भारी भाषा मला जाम आवडते. तर मला या ठिकाणी माझ्या भीमाचा कायदा काय तुला कळत कसर नाही. ए टाळ हो दे एकदा. मी म्हणलंच होता लयच त्याचं वळवळ वळवळ व्हायचं. वर्गीकरणाबद्दल तुझं काय मत आहे. अरे बाबा आम्ही हृदयातून बाप जपणारी माणसं आहे. कशाचं वर्गीकरण काय. मी त्याला म्हणलं मी एकटी तुला महागात पडणार आहे आणि पडणारच आहे. माझ्या भीमाचा कायदा काय तुला कळत कसर नाही. माझ्या भीमाचा कायदा काय तुला कळत कसर नाही. दिली भाकर माझ्या भीमान दिली भाकर माझ्या भीमान दिली भाकर माझ्या भीमान कुत्र्या खाली माने घालून खाय. दिली भाकर माझ्या भीमान कुत्र्या खाली माने घालून खाय. कसं आहे लातूर. मला या ठिकाणी 3-4 दिवस झाले आमचे दोघांचं लई परेशानी आटून बिटून पावसानं. पण लातूरला बोलायचं म्हणजे दादानं फोन केला. ऍडव्होकेट रमक जोगदर दादाने फोन केला. ताई लातूरला येतात का. सगळेच आहेत. संदीप काका नाही संदीप अण्णा शिंदे भैयासाहेब वाघमारे वैभव सुरवसे राहुल काय राहुल सुग्रीव कांबळे मंगेश सोडून कांबळे अशा बऱ्याच दादानं फोन चालू केले. मला म्हणलं लातूर म्हणलं जावंच लागतं कडे. इथं जेवला हाव की हे भाषाला मला आवडते त्याच्यामुळे म्हणलं चला एकदा लातूरला सांगावं. आणि मला इतकं बेजार ट्रोलिंग धमक्या घरी आणि काय सांगतात बाया बाया मिळून हिला तिंबायचं. वाट बघतात माझ्या. त्यांना कुठं लक्षात येतंय की बाई निवदावून भांडणारे बाया आपण संविधानाची लढाई. अरे बरं 2 मिनिटं. ते काय म्हणतात माहिती का आपलं खरी कुठंच तुम्ही मला बरेच जण सांगतात बाई 50 वर्षापासून आम्ही या चळवळीत आहे.
ज्यावेळेस हा मुद्दा निघत होता, ज्यावेळेस तुमची मीटिंग बसली, ज्यावेळेस हे ठरत होतं की वर्गीकरणा विषयावर आपल्याला बोलायचं, त्यावेळेस तुमच्या 50 वर्षाचा अनुभव तिथंच संपला. तुम्हाला कळायला पाहिजे होतं वर्गीकरण भावाभावात करायला लागलात, हे लक्षात यायला पाहिजे होतं. आणि ते मला इथं बोलायचं होतं. मला इथं स्टेज मिळाला, बोलाय 2 शब्द संधी दिली. मेन म्हणजे आम्ही रक्तातून जपणाऱ्या नात्याला दर्शन भेटले, त्यासाठी सगळ्याचा मनापासून आभार. आणि इथून पुढे माहिती का काय करायचं, ती तुम्हाला बोलता नव्हतं आलं. असा जय भीम द्यायचा, असा किंवा असं नका द्यायचं. आपल्या बापानं आपल्याला झुकायचं नाही सांगितलं. तर परत एकदा माझ्या लातूरला कडक मानाचा, सन्मानाचा आणि अगदी हृदयातला जय भीम, जय भीम, जय भीम. मला ती जात नको जे मला बाप दाबायला लावायची. सोडली. धन्यवाद ताई, धन्यवाद ताई. अतिशय प्रखड शब्दामध्ये आपण या ठिकाणी या मोर्चाला संबोधित केलं. रक्तामध्ये भीमाचे विचार पाहिजे, भीमरायाच्या लेखणीची धार पाहिजे, असा आपला विचार आहे या ठिकाणी. आणि म्हणून यानंतर